फ्रेंड्स, आज आपण आता बघणार आहे वर्क पॉवर एनर्जी हा चॅप्टर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन द डायनॅमिक ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स. सो हा जो काही चॅप्टर आहे वर्क पॉवर एनर्जी, त्याची रिलेटेड काही गोष्टी आपण आता डिस्कस करणार आहे. आणि हा चॅप्टर कसा असणार आहे, कशा त्या एकमेकावर टर्म वर्क कशावर डिपेंड आहे, वर्क पॉवर एनर्जी एकमेकावर कसं डिपेंड आहे, ह्या सुद्धा गोष्टी आता आपण इथं बघणार आहोत. चॅप्टरचं नाव सांगितलं होतं मी तुम्हाला, वर्क पॉवर एनर्जी. वर्क power and energy. So this is the most important chapter in the dynamics parts. So how work is defined, how power is defined, how energy is defined. So these three terms which are related to one other. So this is most important terms. How it is important. So फर्स्ट मी तुम्हाला असं सांगणार आहे किंवा फर्स्ट आपण असं डिस्कस करू वर्क पॉवर एनर्जी बाबतीत आपण असं डिस्कस करणार आहे किंवा मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे. एक एक्झाम्पल्स घेऊ आणि एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊ की ह्या तीन ज्या काही टर्म्स आहेत, वर्क पॉवर आणि एनर्जी, ह्या एकमेकावर कशा डिपेंड्स आहेत, ह्या एकमेकावर कशा डिपेंड्स आहेत हे पहिला बघून घेऊ. आणि त्यानंतर आपण काय करू, बाकीच्या गोष्टी म्हणजे वर्क वर डिपेंड. मी एक 3 पार्ट मध्ये तुम्हाला हा चॅप्टर मी आता काय करणार आहे, शिकवणार आहे. काय 3 पार्ट करणार मी त्याचे, तर वर्कचा एक पार्ट वेगळा करणार, पॉवरचा एक पार्ट वेगळा करणार आणि मी एनर्जीचा एक पार्ट वेगळा करणार. जरी मी हे पार्ट वेगळं करत असलो, हे फक्त आपण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी पार्ट वेगळं करणार आहे. मग ह्या तिन्ही कन्सेप्ट सगळ्या एकमेकावर डिपेंड्स आहेत. सो दीज 3 टर्म्स शुड बी डिपेंड्स अपॉन इच अदर. सो कशा त्या 3 एकमेकावर डिपेंड्स आहेत ते आता आपण थोडंसं बघणार आहे. ते एका एक्झाम्पल थ्रू बघू आपण. म्हणजे वर्क केलं म्हणणार आहे, पॉवर कधी येणार आहे किंवा एनर्जी कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या टर्मशी रिलेटेड करू. सो फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा हा इथे एक तुमची वेल आहे, वेल म्हणजे विहीर, ठीक आहे. आणि ह्या विहिरीचं पाणी मला इथे जे काही आपलं शेत आहे किंवा इथे जे काही झाड आहे त्या झाडाला मला विहिरीचं पाणी पोहोचवायचं आहे. आता जर तुम्हाला इथून जर पाणी, हे जे काही वॉटर आहे, हे वॉटर जर तुम्हाला इथून इथपर्यंत जर तुम्हाला पोहोचवायचं असेल किंवा इथून इथपर्यंत तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर इथं एखादा पंप तुम्हाला बसवावा लागणार आहे. काय तुम्हाला बसवावं लागणार आहे, इथं सेंट्रीफ्युगल पंप बसवावा लागणार आहे. आता सेंट्रीफ्युगल पंप ज्यावेळी आपण बसवणार आहे, सेंट्रीफ्युगल पंप, ठीक आहे. आणि हे तुम्हाला याच्या इकडे तुम्हाला माहितीच आहे, इकडे आपलं सेक्शन आहे, डिलिव्हरी सेक्शन्स आहे. तर समजा मला इथलं वॉटर जे काय आहे ते मला इथं आपल्याला हे काय ऍग्री आहे आपली म्हणजे शेती आहे, ह्या ऍग्रिकल्चरशी मला इथं पोहोचवायचं आहे. आता इथलं वॉटर ज्यावेळी मी इथं पोच करणार आहे, याचा अर्थ मी काहीतरी वर्क करणार आहे. आता हे वर्क करणार आहे याचा अर्थ मी काहीतरी काम करणार, म्हणजे मला इथलं वॉटर इथं पोहोचवायचं आहे. आणि ते वर्क कुणाकडे करून घ्यायला आलोय, तर मी माझ्या ह्या पंपकडनं करून घ्यायला आलोय. लक्षात येते का बघा, मी ह्या पंपकडनं ते काम करून घ्यायला आलोय. याचा अर्थ आता हा जो काय पंप आहे, हा पंप इथं वर्क करणार आहे. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता वर्क करणार म्हणजेच काय, इथलं जे काय वॉटर आहे ते वॉटर डिस्प्लेस करणार इथं. आता डिस्प्लेस करायचं असेल तर काहीतरी तुम्हाला फोर्स वापरावा लागेल. फोर्स वापरला तरच तुम्ही ते काय करू शकणार, डिस्प्लेस करू शकणार. जर तुम्ही फोर्स लावलाच नाही तर तुम्हाला डिस्प्लेस वॉटर तुमचं डिस्प्लेस होणारच नाही. मग समजा ह्या पंपनं फोर्स लावला आणि फोर्सने ह्यातनं वॉटर काय करून घेतलं, बे संक करून घेतलं, संप केलं. वॉटर संक केल्यानंतर सक्शन केल्यानंतर वॉटर होतं ते डिलिव्हरी थ्रू इथपर्यंत पोहोचवायचं केलं. म्हणजे समजा इथून इथपर्यंत समथिंग डिस्टन्स एस आहे असं आपण कन्सिडर करून ठेवलं. म्हणजेच इथं एफ इंटू एस म्हणजेच तुम्हाला इथं वर्क डन मिळालं. फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतोय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे हे तुम्हाला वर्क डन मिळालं. हे वर्क कुणी केलं, तर ह्या पंपने केलं. कशा साइन केलं, विथ द हेल्प ऑफ फोर्स. विथ द हेल्प ऑफ फोर्स म्हणजे तिथलं वॉटर इथपर्यंत डिस्प्लेस केलं. मग आता हे वर्क करण्यासाठी कशाची गरज पडली, समजा आता हे जे काही पंप आहे, ह्या पंपला ची कपॅसिटी जर आपल्याला माहित नसेल, तर आता हा पंप आहे इथून इथपर्यंत तुम्हाला डिस्प्लेस करायचा आहे, तर ह्या पंपची तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, कपॅसिटी माहिती असणं गरजेचं आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला, कपॅसिटी. आणि कपॅसिटी म्हणजेच त्याची पॉवर किती आहे, त्याची काय पॉवर. म्हणजे हा जो काही पंप आहे हा किती एचपीचा पंप आहे, म्हणजे आपण इथे किती 3 एचपीचा वापरलाय, 5 एचपीचा पंप वापरलाय किंवा 7 एचपी. एचपी मीन्स हॉर्स पॉवर, म्हणजे इथं पॉवर आली. म्हणजे पॉवर शिवाय आपण वर्क करू शकणार नाही. म्हणजे ही कशी टर्म्स डिपेंड आहे तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर आपल्याला काय गरजेचं आहे, पॉवर गरजेची आहे. आलं का लक्षात. आता पॉवर असेल तरच आपण वर्क करणार आहे. आता दुसरी गोष्ट एनर्जी. आता ह्या पंपला तुम्हाला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. समजा ही इलेक्ट्रिकल एनर्जी मी प्रोव्हाइड केली, ही काय प्रोव्हाइड केली, मी इलेक्ट्रिकल एनर्जी मी प्रोव्हाइड केली. आता इलेक्ट्रिकल एनर्जी मी ह्या पंपला देतोय, म्हणजे काहीतरी एनर्जी आहे. सर एनर्जी, विदाउट एनर्जी, जर एनर्जीच माझ्याकडे नसेल किंवा ह्या पंपकडे जर आपण एनर्जीच प्रोव्हाइड केली नाही तर पॉवर येणार आहे का, नुसतीच पॉवर आहे पण पॉवर असून उपयोग आहे का, वर्क डन करणार आहे का, नाही. म्हणजे एनर्जी आणि पॉवर ह्या 2 टर्म्सवर डिपेंड आहे आपलं वर्क डन.
कशावर डिपेंड आहे? या दोन टर्म्सवर आपलं डिपेंड आहे वर्क डन. कुणाकुणावर? पॉवरवर आणि एनर्जीवर. हे लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल साठी मी फक्त तुम्हाला काय केलेलं आहे? डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की टर्म्स कशा असतात आणि वन बाय वन टर्म्स आपण आता बघणार आहोत. सो पहिलं टर्म्स आपल्याला आहे वर्क डन बाय अ फोर्स. वर्क डन बाय अ फोर्स म्हणजे जे काही वर्क डन होणार आहे ते कुणामुळे होणार आहे सांगितलं तुम्हाला मी? फोर्समुळे होणार आहे. म्हणजे सिम्पली जर वर्क डनची डेफिनेशन करायची झाली, सो वर्क डनची जर सिम्पली डेफिनेशन करायची झाली तर त्याची डेफिनेशन काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज द सिम्पली वर्क डनची डेफिनेशन. सो वर्क डनची डेफिनेशन आपण कशी करणार आहे? व्हेनेवर फोर्स. आता मी तुम्हाला एका एक्झाम्पल थ्रू तुम्हाला मी सगळं समजून सांगतो किंवा डायरेक्ट तुम्ही असं म्हणू शकता वर्क डन नथिंग बट द इट इज द प्रोडक्ट ऑफ. हा काय तुमचा आता प्रोडक्ट आहे. वर्क डन नथिंग बट द इट इज द प्रोडक्ट ऑफ force applied on the displacement of the body, nothing but the work done by a force. ओके, हे तुम्हाला कळालेलं आहे. पण हे अनदर वे डेफिनेशन मी कशी करणार आहे तर सगळ्यांनी लक्षात द्यायचं असतं. म्हणजे फोर्सचा सिम्पली जर वर्क डनचा तुम्हाला जर सिम्पली जर तुम्हाला हे बघायचं असेल फॉर्म्युला तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज द एफ इंटू एस दॅट इज द वर्क डन. लक्षात आलं पाहिजे तुमच्या. तर वर्क डन म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपण बघणार आहे एक्झाम्पल थ्रू आपण बघू कसं आपण वर्क डन करणार आहे किंवा काय करणार आहे किंवा कुठल्या पद्धतीला आपण वर्क डन म्हणणार आहे. समजा हा एक हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म आहे. हा एक तुमचा काय आहे? हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्या हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्मवर मी इथे एक बॉडी ठेवली. आता ही बॉडी असणार आहे. ह्या बॉडीला काहीतरी वेट असणार आहे. तिचं बॉडीचं वेट असणार. ते वेट ऑलवेज ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता जर बॉडीला वेट जर असेल आणि बॉडीला जर इथून जर वेट ऍक्ट होत असेल तर ही बॉडी खाली येणार आहे का? नाही येणार. कारण इथं काय झालं तुमचं एक हॉरिझॉन्टल प्लेनवरती बॉडी ठेवल्यामुळे बॉडी तिथं थांबली. याचा अर्थ ती खाली डिस्प्लेस नाही होणार. त्यामुळे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट इथे 0 झालं. याचाच अर्थ व्हर्टिकल बॉडी मूव्ह होणार नाही. त्यामुळे वर्क डन इथं व्हर्टिकली काय झालं? इथं 0 झालं. हे डोक्यात यायला पाहिजे कन्सेप्ट. मग समजा ह्या बॉडीवर मी हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला एफ. मी कसा फोर्स अप्लाय केला आता बॉडीवर? हॉरिझॉन्टली फोर्स अप्लाय केला. ज्यावेळी मी बॉडीवर एफ इतका फोर्स अप्लाय करणार त्यावेळी बॉडी समथिंग डिस्टन्सने काय होणार? डिस्प्लेस होणार. समजा ही बॉडी मी फोर्स लावल्यामुळे ही बॉडी इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाली. ही बॉडी इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाली. ओके, म्हणजेच जर मी इथून इथपर्यंत डिस्टन्स किंवा तुम्ही इथून इथपर्यंत डिस्टन्स मेजर करा किंवा इथून इथपर्यंत डिस्टन्स मेजर करा किंवा सेंटर टू सेंटर डिस्टन्स तुम्ही घ्या. मी काय करतो? सेंटर टू सेंटर डिस्टन्स घेतो म्हणजे आपल्याला बरं पडेल. सो ती बॉडी जी डिस्प्लेस झाली ती बॉडी एस न डिस्प्लेस झाली. याचाच अर्थ ह्या बॉडीनं किती वर्क डन केलं तर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो इतकं वर्क डन ह्या बॉडीनं केलेलं आहे. आता याची सिम्पली डेफिनेशन तुम्ही कशी करणार मी तुम्हाला सांगितलं. डेफिनेशनच्या बाबतीत सांगितलं वर्क डन नथिंग बट द इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी अँड द बॉडी डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज वर्क डन. तुम्ही असं पण म्हणू शकता किंवा दुसऱ्या वेळेनं जर बघायचं झालं इफ द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी द बॉडी अंडरगोज सम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ऍज वर्क डन. असं पण तुम्ही म्हणू शकता. मी काय सांगतो तुम्हाला डेफिनेशन वर्क डनची. इफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी then the body undergoes some displacement. बॉडी अंडरगोज सम डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती केले बघा? एस ने डिस्प्लेसमेंट केले. सो बॉडी अंडरगोज सम डिस्प्लेसमेंट नथिंग बट द वर्क डन बाय अ फोर्स. आता मी हा फोर्स जो काय लावलाय हा एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल फोर्स लावला. हा एक्झॅक्ट काय लावला मी? हॉरिझॉन्टल फोर्स लावला. आता सपोज जर मी त्याच बॉडीवर जर इन्क्लाइंड फोर्स लावला. तुम्ही फ्रिक्शन्स मध्ये बघितलेला असणार आहे. ठीक आहे, समजा ही बॉडी आहे. आता या बॉडीचं वेट तुम्हाला मग सांगितलं डिस्प्लेसमेंट काय याची व्हर्टिकल होणार नाही आहे. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला हा हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म दिलाय. आता जो काही फोर्स आहे तो फोर्स मी हॉरिझॉन्टल न लावता इन्क्लाइंड फोर्स लावला. समजा हा इन्क्लाइंड फोर्स एफ लावला. आता एफ लावला असेल मेकिंग एट अन अँगल थिटा. इतक्या डिग्रीवर मी या बॉडीला काय करायला आता फोर्स लावलेला. आता हा बॉडीला फोर्स लावलेला आहे. ठीक आहे, ही बॉडी डिस्प्लेस होणार. समजा ही बॉडी इथपर्यंत डिस्प्लेस झाली. आता बॉडी डिस्प्लेस होणार आहे माहिती आहे कारण मी इन्क्लाइंड फोर्स लावलाय. जरी इन्क्लाइंड फोर्स लावला तरी बॉडी डिस्प्लेस होणार. बॉडी कशामुळे डिस्प्लेस होणार तुम्हाला माहिती आहे. आता हे जर तुमचं हॉरिझॉन्टल प्लेन कन्सिडर केलं तर ह्या एफ चे तुम्हाला 2 कंपोनंट पाडावे लागणार आहे आणि ते 2 कंपोनंट्स आपण इथं पाडून घेणार आहे. सो लाईक दिस. म्हणजे एक फोर्स तुम्हाला असा लागणार आहे आणि एक फोर्स तुम्हाला हा असा लागणार आहे.
ओके, हा फोर्स म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनेंट, दिस इज अ व्हर्टिकल कंपोनेंट. आणि व्हर्टिकल कंपोनेंट आपल्याला असतो Fy आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट असतो आपल्याला Fx. सो Fy इज इक्वल टू मला मिळणार आहे F साइन थिटा. Fy इज इक्वल टू F साइन थिटा आणि Fx इज इक्वल टू काय मिळणार मला F कॉस थिटा. मग आता हा फोर्स मी तुम्हाला सांगितलं, आता हा फोर्स ह्या बॉडीवर कसा लागणार आहे, व्हर्टिकली फोर्स लागणार आहे. व्हर्टिकली हा F साइन थिटा आहे. आता व्हर्टिकली जर फोर्स लागत असेल तर डिस्प्लेसमेंट इथे काय असणार आहे, झिरो असणार आहे. त्यामुळं व्हर्टिकली वर्क डन ह्याचं काय असणार आहे, झिरो असणार आहे. लक्षात ठेवा, व्हर्टिकली वर्क डन काय असणार आहे, झिरो असणार आहे. मात्र हा जो काय F कॉस थिटा आहे, हा फोर्स मग सारखा हॉरिझॉन्टल फोर्स लागला, मी कंपाऊंड पॉईंट केलं, त्यामुळं ह्या फोर्समुळे बॉडी इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाली. मग समजा ह्या सेंटर पासून ते ह्या सेंटर पर्यंत ती बॉडीचं डिस्प्लेसमेंट घेतलं मी S. सो आता वर्क डन तुम्हाला काय मिळणार आहे, देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आता F इंटू S. आता F इथं काय लागलाय बघा, तर F कॉस थिटा. मग इथं मला मिळणार आहे F कॉस थिटा इंटू S. सो दिस इज द अनादर फॉर्म्युला ऑफ ए वर्क डन. लक्षात येते का बघा तुमच्या, म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, कन्सेप्ट आलं पाहिजे की इन्क्लाइंड फोर्स ज्यावेळी मी लावतो त्यावेळी हा व्हर्टिकल माझा काय होणार आहे, ते झिरो. का झिरो झाला व्हर्टिकल, बिकॉज ऑफ व्हर्टिकल ही मुवमेंट अजिबात होणार नाही आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट झिरो होणार आहे. सो डिस्प्लेसमेंट ज्या अर्थी झिरो, डिस्प्लेसमेंट जर तुमची झिरो झाली तर वर्कडन सुद्धा तुमचं काय होणार आहे, इथं झिरोच होणार आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मग असं जर मी म्हटलं तर फॉर एक्झाम्पल आणखी एका भाषेत तुम्हाला सांगायचं झालं वर्कडनच्या बाबतीत तर काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने असणार आहे, थोडंसं एक लक्षात घ्या. समजा इथं तुम्हाला मी समजून सांगतोय, समजा एक माणूस आहे आणि हा माणूस वजन घेऊन चाललेला आहे. समजा हे वजन आहे, काहीतरी डोक्यावर त्याच्या वेट आहे आणि तो वेट काय करतोय, लिफ्ट करतोय. समजा ह्याने वजन घेतलं आणि तो इथून इथपर्यंत आला, तो इथून इथपर्यंत वजन घेऊन आला. ओके, मग आता आपण म्हणायचं का की ह्या माणसानं वर्क डन केलेला आहे, असं म्हणता येईल का? तुम्ही म्हणा सर हा जो काय आहे माणूस इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला, याचा अर्थ S आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. पण मी काय म्हणतोय बघा, आपण रिलेट करणार आहे वर्क डन बाय अ फोर्स. आणि इथं आता फोर्स जो काय आहे, हा फोर्स कुठं लागलेला आहे बघा, तर हा फोर्स जो काय आपण वेटच्या स्वरूपात बघणार आहे. आणि हे सगळं वेट कुठे ऍक्ट व्हायला आले, आता डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट ऍक्ट होईल. आणि डाऊनवर्डला ऍक्ट होत असेल तर इथून त्याची डिस्प्लेसमेंट काय आहे का, नाही. सो व्हर्टिकल इथं कुठं फोर्स लावलाय का, आता हॉरिझॉन्टल इन्क्लाइन फोर्स नाहीये. इथं आता लागणारा जो काय फोर्स आहे तो फोर्स कुठल्या स्वरूपात असणार आहे, तर वेटच्या स्वरूपात असणार. आणि वेट ऑलवेज ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आता हा जर ग्रॅव्हिटीनं खाली जात असेल तर ह्या माणसाच्या डोक्यावर हे इथं फिक्स असणार किंवा फिक्स होणार आहे, त्यामुळे हे खाली जाणारच नाहीये. तर याची डिस्प्लेसमेंटच काय होत नसेल आणि इथं डिस्प्लेसमेंटच झिरो झाली तर इथं जे काय माणूस जे हे करायला आलाय हे वर्क डन तुमचं इथं झिरो झालं. का वर्क डन झिरो झालं, कारण इथं काय मिळणार तुम्हाला, वेट इंटू डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट तर काय झाली बघा, झिरो झाले. सर झिरो झाले असेल तर वर्क डन सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, झिरोच मिळणार आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय सांगतोय मी तुम्हाला, जर माणसानं जरी डोक्यावर वजन घेतलं असेल आणि तो इथून इथपर्यंत गेला तर ते वर्क झालं, वर्कडन झालं नाही, असं वर्कडन होणारच नाही. लक्षात येते का, वर्कडन तुम्ही कधी म्हणणार आहे, एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय झालाय आणि त्या फोर्समुळे बॉडी डिस्प्लेस झालेली आहे, त्या फोर्समुळे बॉडी काय झालेली आहे, डिस्प्लेस झालेली आहे. देन अँड देन ओनली वी कॉल ऍज डन, वर्क इज डन. लक्षात घ्या, तर आणि तरच आपण म्हणणार आहे की ते वर्क काय झालेलं आहे, डन झालेलं आहे. अदरवाईज त्याला वर्क डन म्हणता येणार नाही. आता फॉर एक्झाम्पल सपोज दुसऱ्या एका भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं, त्याला त्या भाषेमध्ये तुम्ही आता समजू शकता की वर्क डन होणार आहे की नाही ते तुम्ही सांगायचं. समजा इथं बॉडी ठेवलेली आहे, ओके, हा तुमचं इथं प्लॅटफॉर्म आहे आणि प्लॅटफॉर्मवर इथे एक बॉडी ठेवलेली आहे, ही बॉडी आहे. समजा या बॉडीवर मी F फोर्स इतका लावला, मी बॉडी ही इथून इथपर्यंत घेऊन गेलो. बघा मी काय सांगालोय, मी बॉडी इथून इथपर्यंत घेऊन गेलो, म्हणजेच इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट S झालं. परत मी रिटर्न बॉडी आणली, परत रिटर्न बॉडी मी इथून इथपर्यंत परत हाय त्या ठिकाणी घेऊन आलो. म्हणजेच मी काय केलं, इथून मी बॉडी इथपर्यंत घेऊन गेलो आणि परत इथून मी बॉडी परत हाय त्या जागीच आणली. मग आता मला सांगा, जर मी बॉडी हाय त्या जागीच जर आणली असेल, मी हाय त्या जागीच जर आणली असेल तर इथं डिस्प्लेसमेंट अगेन काय झालं, झिरो झालं. आणि जर डिस्प्लेसमेंट इथं झिरो झालं तर वर्क डन सुद्धा काय होणार आहे, झिरो होणार आहे. सो साहजिकच आहे, वर्क डन
इज इक्वल टू काय असतं आपल्याकडं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी फोर्स तर अप्लाय केलाय, माझ्याकडे फोर्स आहे, मात्र मी बॉडी तिथून तिथपर्यंत नेली आणि परत तिथून हाईत जागी चढली ना, हाईत जागी चढली, याचा अर्थ माझं डिस्प्लेसमेंट काय झालं, झिरो झालं. आणि डिस्प्लेसमेंट जर झिरो झालं तर एफ इंटू झिरो दॅट इज द वर्क डन सुद्धा माझं काय होणार आहे बे, झिरो होणार आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ह्या कन्सेप्ट आहेत, साध्या साध्या कन्सेप्ट आहेत, आणि ह्याच तुम्हाला कळाल्या तर वर्क हा जो काय चॅप्टर आहे वर्क पॉवर एनर्जी हा एकदम सिंपल होऊन जातो. म्हणजे ह्या ज्या काय तुम्हाला कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण बघू, थोडंसं आता इथं बघून घेऊ. आता बघा, समजा एखादं पार्टिकल आहे किंवा एखादी बॉडी आहे आणि ही बॉडी मी सर्क्युलर प्लेन मध्ये बॉडी बघतोय. आता लक्ष द्या, म्हणजे मी इथं बॉडी ठेवलेली आहे, समजा ही माझ्याकडे काय बॉडी आहे आणि ह्या बॉडीला मी काय लावला, इथनं फोर्स लावला आहे. बॉडी काय झाली, ह्या पोझिशन पासून फिरून परत त्याच पोझिशनला बॉडी आली. याचा अर्थ इथून फिरून परत जर इथं येत असेल तरी सुद्धा डिस्प्लेसमेंट काय झालं, आता त्याच पोझिशनला येते, याचा अर्थ डिस्प्लेसमेंट काय झालं, झिरो झाला. आणि डिस्प्लेसमेंट ज्या अर्थी झिरो होतंय, डिस्प्लेसमेंट ज्या अर्थी झिरो होते त्या अर्थी वर्कडन सुद्धा माझं काय होणार आहे, झिरो होणार आहे. वर्कडन सुद्धा माझं काय होणार आहे, झिरो होणार आहे. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, आणि ह्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या कन्सेप्ट जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला वर्कडन किंवा काय असणार आहे कळणार नाही. सो मी तुम्हाला सांगितलेलं आहे वर्कडनची डेफिनेशन काय असणार आहे. वर्क डेफिनेशन, if the force acting on a body, the body undergoes some displacement, nothing but the work done of a body. आणि त्यालाच म्हणणार आहे आपण वर्क डन बाय अ फोर्स. डोक्यात आलं तुमच्या? ठीक आहे. आता SI युनिट ऑफ वर्क डन बघू आपण. SI युनिट ऑफ वर्क डन, SI युनिट ऑफ वर्क डन. तर SI युनिट ऑफ वर्क डन काय असणार आहे आपल्याकडे. तर आता इथं बघा, आपण आता जस्ट फॉर्म्युला बघितला किंवा जस्ट डेफिनेशन बघितलं. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेस असेल तर फोर्स युनिट काय असणार आहे मॅडम, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंट युनिट काय असणार आहे, मीटर. सो न्यूटन मीटर इज द SI युनिट ऑफ ए वर्क डन. SI युनिट ऑफ ए वर्क डन म्हणजे न्यूटन मीटर हे SI युनिट आहे वर्क डनचं. आता तुम्हाला माहिती आहे 1 न्यूटन मीटर नथिंग बट द 1 जूल. डोक्यात यायला पाहिजे कन्सेप्ट. आता 1 न्यूटन मीटर म्हणजे 1 जूल. 1 न्यूटन मीटर म्हणजे 1 जूल. याचा अर्थ जूल दिस इज द अनादर युनिट ऑफ ए एनर्जी. म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं होतं की वर्क, पॉवर आणि एनर्जी कसं डिपेंड आहे. म्हणजे एनर्जीचं जूल हे कशाचं एकक आहे परत किंवा युनिट आहे, तर एनर्जीचं आहे. म्हणजेच वर्क डन एनर्जी डेफिनेशन ज्यावेळी करणार किंवा पॉवरची आपण बघणार आहे, पॉवरची डेफिनेशन कशी करणार आहे, इट इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. वर्क करण्याची कॅपॅसिटी म्हणजेच पॉवर, आणि एनर्जी काय करणार आहे, इट इज द ॲबिलिटी टू डू वर्क. म्हणजेच ॲबिलिटी टू डू वर्क हे एनर्जीचं युनिट असणार आहे जूल, आणि वर्कचं सुद्धा युनिट असणार आहे जूल. पॉवरचं युनिट इथं वॅट असणार आहे, त्या गोष्टी आपण बघणारच आहे. म्हणजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. याचा अर्थच असा आहे की वर्कडनचं SI युनिट असणार आहे आपल्याकडे न्यूटन मीटर हे SI युनिट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 1 न्यूटन मीटर नथिंग बट द 1 जूल. 1 न्यूटन मीटर म्हणजेच किती आपल्याकडे 1 जूल आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि हे आपल्याला कन्व्हर्जनच्या बाबतीत हे 1 न्यूटन मीटर जूल्स वगैरे आपल्याला लागणार आहे, ते आपण कन्व्हर्जनच्या बाबतीत तिथं प्रॉब्लेम्स मध्ये आपण ते बघणार